केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेनंतरही भाजपा शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू शकला नाही. त्यामुळं सध्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असलं तरी भाजपा हायकमांडच्या मनात वेगळं काही आहे का? याविषयी शंका व्यक्त केली जाते. प्रदेश भाजपच्या एकाही नेत्याला याबाबत मागमूस लागत नाहीये. पुन्हा संधी मिळण्यासाठी फडणवीस यांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंचा आपण आढावा घेऊया. हे आहेत फायद्याचे मुद्दे. मोदी शहा हे अनुकूल असले आणि प्रचारातही त्यांच्या नावाचे संकेत या दोन्ही नेत्यांनी दिलेले आहेत. नेतृत्वाला कौल. देवेंद्र यांच्या नेतृत्वात भाजपा ऐतिहासिक यश मिळवतोय. जनमत त्यांच्या बाजूने असल्यानं त्यांच्याच नावाची सध्या चर्चा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल असल्यानं भाजपा पक्षातून विरोधाचा प्रश्न नाही. युतीमध्ये समन्वयाची क्षमता. शिंदे अजित पवार यांना हँडल करू शकणारा हा एकमेव नेता आहे असं बोललं जातं. आणि हे आहेत अडचणीचे मुद्दे. मराठा समाजाचा विरोध. मराठा समाजातून त्यांच्या नावाला तीव्र विरोध होतोय. त्यामुळं नेतृत्व दिल्यास स्थानिक निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. तावडे यांचं कॅश कार्ड. विनोद तावडे यांना अडकवण्यात देवेंद्र गट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळं नेतृत्व नाराजीची चर्चा आहे. लॉबिंग करणं भोवणार. निकालानंतर संघ आमदार यांच्या मार्फत देवेंद्र लॉबिंग करत असल्यानं अडचण निर्माण झाली आहे. शिंदे अजित पवार यांचा विरोध. शिंदे अजित पवारांना देवेंद्र सोबत काम करणं अडचणीचं ठरू शकतं. भाजपा गट नेता निवडीसाठी गुरुवारी बैठक अपेक्षित होती. मात्र दिल्लीतून सिग्नल न मिळाल्यानं ही बैठक टळली. परिणामी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली नाही. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ या पर्यायी नावांच्या वावड्या उठल्या होत्या. गृह मंत्रालयाची मागणी पूर्ण होत नसल्यानं नाराज एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून तरी इथं आपल्या गावी निघून गेले. आता ते रविवारी परततील. रविवारी महायुतीची बैठक घेऊन 2 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी शक्य आहे. ही तारीख 5 डिसेंबर असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.